राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना आणलेली आहे। मात्र साम टीव्ही नेक्स्ट स्टिंग ऑपरेशन केले, ज्यामध्ये शेतकऱ्यांकडून 1 रुपया पीक विमा योजनेसाठी 100 रुपये उकळले जात आहेत, त्यांच्याकडून मागितले जातात। यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आपल्यासोबत आहेत। 1 रुपया पीक विमा योजना, मात्र त्यासाठी 100 रुपये शेतकऱ्यांकडून उकळले जातात। असं आहे की लोकांना ही अशा पद्धतीनं 1 रुपयामध्ये आम्ही तुम्हाला पीक विमा योजना देतो आहोत, अशा पद्धतीचा एक आभास निर्माण करणं, अशा पद्धतीचं एक लोकांच्या भावनेला हात घालून लोकांना या ठिकाणी भावनिक बनवून त्या ठिकाणी इथं मतांचं राजकारण करणं हा प्रकार आहे। 1 रुपया शेतकऱ्यांकडून जसा घेतला जातो त्याच पद्धतीनं राज्याच्या तिजोरीतून शेकडो कोटी रुपये या विमा कंपन्यांना दिले जातात। हे कोणाच्या लक्षात येतंय का? हे शेकडो कोटी रुपये कोणाचे आहेत, कोणाच्या खिशातून आलेत? तर हे शेकडो कोटी रुपये जनतेच्या करातून सरकारला मिळतात आणि सरकार ते विमा कंपन्यांना देऊन विमा कंपन्यांचं उखळ पांढरं करण्याचं काम करते। 1 रुपयात शेतकऱ्यांना विमा देते, विमा पॉलिसी किंवा विमा उतरवून देते, ही शुद्ध फसवणूक आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी शिंदे गटाचे नेते आमदार असतील ते पायऱ्यांवर आंदोलन करत होते। यामध्ये पोस्टर होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची धरून आहेत, तर खाली आदित्य ठाकरे, संजय राऊत आहेत, नाना पटोले वगैरे सर्व दाखवलंय। कसं पाहताय? असं आहे की मी ते पोस्टर जाऊन जवळ बघितलं, घोषणा देणाऱ्या आमदारांच्या जवळच मी गेलो, मी एकटाच होतो। तिथे मी बघितलं की उद्धव साहेबांना खुर्चीवर बसवून घोषणा दिल्या जात आहेत। हे घोषणा देणारे कोण आहेत? तर महायुतीचे आमदार आहेत। शिंदे गटाचे आमदार असतील, भाजपाचे असतील, अजित पवार गटाचे असतील, महायुतीचे आमदार आहेत। जास्त तिथं शिंदे गटाचे आमदार होते, हे घोषणा देत होते। या घोषणेचा अर्थ तुम्ही त्या घोषणा उद्धव साहेबांच्या विरोधात होत्या असा घेऊ नका, तर त्या घोषणांमध्ये एक पश्चाताप होता। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार नेत्यांना इशारा होता की तुमच्या नादाला लागून आम्ही 2022 साली उद्धव साहेबांचं सरकार पाडलं, उद्धव साहेबांना आम्ही गादीवरून खाली ओढलं, याची आम्हाला पश्चाताप होतोय, आम्ही चूक केली आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनं पुन्हा उद्धव साहेबांना सन्मानानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान करावं, त्या खुर्चीवर बसवावं, असा त्या घोषणांचा अर्थ आहे। हे महायुतीचे आमदार, शिंदे गटाचे आमदार पश्चाताप व्यक्त करत होते, उद्धव साहेबांना विरोध करत होते असं माझं मत नाही। एकंदरीत ज्या पद्धतीने शिंदे गटाचे आमदार पायऱ्यांवर आंदोलन करत होते ते विरोधात करत नव्हते, तर त्यांना पश्चाताप होत होता की उद्धव ठाकरेंना आम्ही सोडून गेलो, असा खोचक टोला या ठिकाणी भास्कर जाधव यांनी लगावलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रम सावंत, गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।